नमस्कार बंधू आणि भगिनींनो, DH माइंड ब्लॉक म्हणजेच मेमरी बाईट म्हणजे तुमचं पुन्हा एकदा सहस्र स्वागत आहे. बघा, आजचा डे 7वा आहे आणि आपण 30 दिवसाचं चॅलेंज घेतलं आहे की 30 दिवसात आपण पूर्ण 9वी ते 10वी 11वी 12वी हे पूर्ण क्लासचे बेसिक आपण कवर करायचे मॅथ्सचं. का? कारण आपल्याला CETमध्ये ते बेसिक आपल्याला लागेल आणि त्यापैकी मी डेज अपलोड करतो आहे आणि आजचा तुमची तारीख आहे 27 आणि मी 10वीचं मला 14 दिवसात पूर्ण करायचं आहे आणि एका दिवसात एक लेसन मला पूर्ण करायचं होतं. मी काल पण ते पूर्ण केलं नाही, आज पण पूर्ण केलं नाही. म्हणजे माझ्याकडे 2 लेसन पेंडिंग पडले आहेत. 2 लेसन मला एक्स्ट्रा करायचे आहेत आणि प्लस हे पण लेसन मला करायचे आहेत. आणि बघू मग आता पुढच्या वेळेस उद्या तुम्हाला सांगतो, अपडेट देतो. कारण ते पूर्ण 3.5 तासचं लेक्चर आहे आणि पहिलंच जे माझं जो विषय किंवा जे चॅप्टर आपण म्हणू शकतो, पहिलं चॅप्टर माझं टिग्नोमेट्रीचं होतं. आणि तुम्हाला माहिती आहे टिग्नोमेट्री म्हणजे काय. टिग्नोमेट्री म्हणजे डेंजर काम आहे. टिग्नोमेट्री खूप भयंकर काम आहे ते. पण मला आवडतं टिग्नोमेट्री आणि ते मला सॉल्व करायला पण आवडतं. पण केव्हा जेव्हा आपले ते फॉर्म्युले पाठ असतात आणि मला ते फॉर्म्युले आता आठवून पडून गेलेत. आधी होते 12वीत पाठ होते माझे ते, पण आता मला ते इतके आठवत नाही. मला नवीन पाठ करावं लागतील. म्हणजे असं एक नवीन सुरुवात होते की मला नवीन मी शिकतोय, मला आता असं वाटतंय. आणि मला प्रत्येक क्वेश्चन मला सॉल्व करायचा आहे. 10वीचा असो, 11वीचा असो, 12वीचा असो आणि प्रत्येक फॉर्म्युले मला पाठ करायचे आहेत. मी खरं बघायला गेलं तर 10वीमध्ये ना टिग्नोमेट्री मला माहीत सुद्धा नव्हतं 10वीमध्ये. कारण कोरोनाची बॅच होती आणि कोरोनाच्या बॅचमुळे मला टिग्नोमेट्री माहीत नव्हतं की 10वीला पण आपल्याला टिग्नोमेट्री होतं असं. मला 11वीत 12वीत जाऊन माहीत पडलं की टिग्नोमेट्री विषय आपल्याला होता आणि आपल्याला बेसिक होतं. याचे बेसिक फॉर्म्युले पण होते, पण मला ते तेव्हा माहीत नव्हतं. पण मी आत्ता ते 10वी परत करतोय, 10वीचं जे करतोय मी आणि आता ते मला परत करावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय काही दुसरा ऑप्शनच नाही आपल्याकडे, कारण बेसिक पक्कं पाहिजे. तर बघू मग पुढच्या भागात भेटू, उद्या भेटू आपण आणि तुम्हाला तशी अपडेट देतो आपलं किती झालं ते. आणि तर आपण थांबू. धन्यवाद.